या ठिकाणी मुंबई, कल्याण, लातूर, महाराष्ट्र हद्द हैदराबाद अशा प्रकारचा एक जनकल्याण द्रुतगती महामार्ग आपण तयार करतोय। आता हा जो महामार्ग आहे, आज जर आपण विचार केला तर आपल्याकडे मुंबईहून हैदराबादला जाण्याकरता जो एक मार्ग आहे तो समजा समृद्धी महामार्गाने जालना, नांदेड, निजामाबाद असं गेलो 717 किलोमीटर आहे। मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद गेलो तर 707 किलोमीटर आहे। पण आता आपण हा जो नवीन महामार्ग करतोय, या महामार्गामुळे हे अंतर फक्त 590 किलोमीटर येणार आहे। आणि याचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला आहे? लातूर पासून मुंबई पर्यंतचं अंतर 4.5 तासाचं होणार आहे। 4.5 तास। हो, तुम्ही मागितला म्हणून तर मी दिलाय। माझी सही करू शकतो ना। नाही, पण त्यांनी हे दिलेलं आहे, पत्र देत होते ते। त्यामुळे याची एकूण महाराष्ट्रातली लांबी 450 किलोमीटर आहे आणि उर्वरित सगळे कर्नाटकात 61 किलोमीटर आहे, तेलंगणात 79 किलोमीटर आहे। जवळपास 36,000 कोटी रुपयाचा हा महामार्ग आहे। या महामार्गामुळे ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड आणि लातूर असे 5 जिल्हे या ठिकाणी जोडले जातील। अंतर 130 किलोमीटरने कमी होईल आणि मुंबई ते लातूर प्रवास मी सांगितलं हा 4 तासावर येईल। सगळ्यात महत्त्वाचं काय की हा बदलापूरपाशी येतो। आता बदलापूरला आपण टनेल तयार केला आहे, त्या टनेलमधनं 15 मिनिटात आपण अटल सेतूवर पोहोचतो। त्यामुळे जो व्यक्ती लातूरून निघालेला आहे तो तिथे आल्यानंतर 15 मिनिटाला अटल सेतूवर येऊन अटल सेतूच्या माध्यमातून पुढच्या 20 मिनिटात मुंबईत येऊ शकेल। अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी आहे। यातनं या सगळ्या जिल्ह्यांना वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ याचं देखील एक मोठी कनेक्टिव्हिटी मिळते आहे आणि मला असं वाटतं की खूप मोठा फायदा या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे।